महाराष्ट्रामध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि त्यापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागून एक नेते सोडून जात आहेत। माजी आमदार राजन साळवी असतील किंवा आजच विले पार्ले युबीटी शाखेचे विभाग प्रमुख होते जितेंद्र जनावळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। उद्धव ठाकरेंची साथ त्यांनी सोडलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांच्याकडून ऑपरेशन टायगरची सुरुवात केलेली आहे। अर्थातच त्याचा संदर्भ हा आमदार किंवा खासदारांच्या पक्षांतराशी असला तरी सुद्धा महापालिका, नगर परिषदा किंवा जिल्हा परिषदा अशा छोट्या छोट्या स्केलवरती होणाऱ्या निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंचे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न हे एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू आहे। आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संजय पडते आहेत, त्यांनी सुद्धा युबीटी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले यांनी सुद्धा शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली। राजूल पटेल ज्या शिवसेना युबीटीच्या माजी नगरसेवक आहेत आणि दापोलीमध्ये 5 नगरसेवकांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत। ते आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वाट धरू शकतात। आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे भास्कर जाधव आहेत शिवसेना युबीटीचे आमदार गुहागरचे, त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सुद्धा संभ्रम कायम आहे। कारण ज्या पद्धतीने ते सातत्याने विधानं करतात त्याबद्दल सुद्धा ते उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार की नाही याबद्दलचा संभ्रम वाढलेला आहे आणि तसा संभ्रम हा वैभव नाईक जे माजी आमदार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा राहिलेला आहे। त्याच्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतोय की उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलेले नेते किंवा सध्या त्यांच्यासोबत काम करत असलेले नेते हे भाजप सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत का जात आहेत हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण एरवी भाजप हा सत्ताधारी पक्ष असला तर तो विरोधी पक्षांच्या नेत्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न करतो। मग याचे अनेक दाखले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2014 नंतर महाराष्ट्राने पाहिलेले आहेत। परंतु सध्याच्या घडीला जे एकनाथ शिंदे आहेत ते पूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतानाचे त्यांचे जे राजकीय संबंध होते त्या संबंधांचा वापर सध्या करताना दिसतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही सध्याच्या घडीला सत्तेमध्ये आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या नेत्यांना पुढची 5 वर्ष ही विरोधामध्ये बसून काढावी लागणार आहे। त्याच्यामुळं जर सत्तेत जायचं असेल तर सगळ्यात चांगला पहिला आणि सुसूत्रता असलेला सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना असं उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना वाटतंय, प्रवेश करणाऱ्या पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे होते त्यावेळेला आता जे लोक एकनाथ शिंदे यांच्याकडे चाललेले आहेत त्यांचे कुठेतरी पूर्वीपासूनच एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत, त्यांच्याशी राजकीय नातं त्यांचं आहे। त्यामुळं भाजपकडे जाण्यापेक्षा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जाण्याचा पर्याय हा उद्धव ठाकरेंना सोडणाऱ्या नेत्यांना सुद्धा चांगला दिसतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ज्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे तिकीट देऊ शकले नव्हते, मग त्यामध्ये भावना गवळी असतील, हेमंत पाटील असतील, या नेत्यांना एकनाथ शिंदेनी अकोमोडेट केलं, त्यांना विधान परिषदेवरती घेतलं आणि हा संदेश दिला की माझ्यासोबत येणाऱ्या नेत्यांना डावललं जाणार नाही, त्यांच्यावरती अन्याय होऊ दिलं जाणार नाही। त्याचबरोबर संजय शिरसाट असतील, भारत गोगावले असतील यांना मंत्रिपदं मिळालेली नव्हती ज्यावेळेस एकनाथ शिंदे 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते। आता पुन्हा एकदा सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी गोगावलेंना मंत्री केलं आणि त्याचबरोबर शिरसाट यांना सुद्धा मंत्री केलेलं आहे। त्यामुळे हा संदेश की माझ्यासोबत आलेल्या, माझ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या कुठल्याही नेत्यांवरती अन्याय होणार नाही हा मेसेज जे नेते आता तिकडे चाललेले आहेत पक्ष सोडून उद्धव ठाकरेंचा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे चाललेत त्यांना सुद्धा हा संदेश भावतो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे लोकल बॉडी इलेक्शन महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही काळामध्ये होणार आहे या काळामध्ये जे उद्धव ठाकरेंच्या केडर सोबत जे लोक सध्या काम करतायत त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे हे करतायत। आपण बघितलं होतं की विधानसभा निवडणुकीनंतर असं बोललं गेलं होतं की आता महाविकास आघाडीचे अनेक नेते पक्ष सोडतील आणि त्यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते त्यांचा पक्ष सोडताना दिसत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकल बॉडी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये जे लोक काम करतात, मग माजी महापौर असतील, माजी नगरसेवक असतील किंवा माजी नगराध्यक्ष असतील, अशा लेवलचे अनेक नेते हे सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना धक्का देण्याचे प्रयत्न हे एकनाथ शिंदे हे सुद्धा करतायत। आणि एक प्रकारे आगामी निवडणुकीच्या आधीच निवडणुकीच्या पूर्वीच उद्धव ठाकरेंना आयसोलेट करण्याचा हा एकनाथ शिंदे यांचा मोठा प्रयत्न आहे। आणि त्यामुळेच ते त्यांच्या सोबतचे नेते किंवा त्यांच्या सोबत काम करत असलेल्या लोकांना सोबत घेऊन त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न करतात, त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुद्धा करतायत। आता अशा वेळेला सध्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत, सरकारमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा भाऊ आहे, सत्तेतला मोठा वाटा सुद्धा भाजपकडे जातो कारण भाजपकडे मुख्यमंत्रीपद आणि गृह खातं हे भाजपकडे। त्याच्यामुळं
जर भाजप हा सरकारमधला मोठा भाऊ असेल तर साहजिकच कुठलाही पक्षांतर करणारे नेता हा मोठ्या पक्षाकडे जाईल, राष्ट्रीय पक्षाकडे जाईल. परंतु तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडणारे नेते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहेत, कारण त्यांना सगळ्यात जवळचा पर्याय तो वाटतो. एकनाथ शिंदे शिवसेनेचेच आहे, त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्याच्यामुळं आगामी राजकीय करिअरची जी चिंता आहे ती त्यांना कमी वाटते भाजपच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत. त्यामुळे सुद्धा उद्धव ठाकरे यांना सोडणारे नेते हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना दिसत आहेत. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल, आगामी घडणाऱ्या घडामोडीबद्दल आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून चर्चेला जाणाऱ्या ऑपरेशन टायगर बद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.